श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी तुमची काही इच्छित मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. प्रथम पूजनीय देव गणपतीला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनाला खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत हे 28 मार्च 2024 रोजी पाळले जाईल. अपत्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. या दिवशी विधिवत पूजनासह व्रत करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात. या दिवशी विधिवत पूजासह व्रत करण्याची प्रथा आहे. मात्र या संकष्टी चतुर्थी तिथीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यानुसार जाणून घेऊया. 28 मार्च की 29 मार्च नेमक्या कोणत्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी आणि काय आहे या व्रताची शुभमुहूर्त, चंद्रोदयाची वेळ ती देखील जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थी तिथी आणि मुहूर्त. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथी हे 28 मार्च 2024 सायंकाळी 6:56 सुरू होईल. तर चतुर्थी तिथी ही 29 मार्च 2024 रात्री 8:20 समाप्त होईल. त्यानुसार 28 मार्च 2024 रोजी संकष्टी साजरी होईल. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:09 आहे. या दिवशी काही उपाय केल्याने गणपती बाप्पा इच्छित मनोकामना पूर्ण करतात. तर मी आज एक उपाय सांगणार आहे. तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता आहे. म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणतो. बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपवास व उपासना देखील करतो. याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी एक साधा व सोपा उपाय मी सांगणार आहे. संकष्टी तिथीला हा उपाय जरूर करावा. त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते. तो उपाय कोणता तो जाणून घेऊया. संकष्टीच्या दिवशी उपवास आपण करतोच. त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय नक्की करावा. संकष्टी तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करावा. बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावं व देवपूजा करावी. बाप्पांची मूर्ती ताम्हणात घेऊन पाणी किंवा दूध पळीने घेत गणरायाला अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक घालावा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी. गंधाक्षता लावाव्यात. जास्वंदाचे फूल वाहावे. दुर्वांची जुडी अर्पण करावी. त्यानंतर गूळ व खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपवास सोडताना जे अन्न तुम्ही ग्रहण करणार आहात त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. मनोभावे देवाची पूजा करावी. मनोमन आपले प्रश्न, काही समस्या असतील, काही अडचणी असतील त्या देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी. त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा, विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे 108 वेळा म्हणायचा आहे. पुन्हा एकदा सांगते कुठला मंत्र आहे तो. मंगलमूर्ती विघ्नहरा, विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र तुम्हाला शांतपणे 108 वेळा म्हणायचा आहे. मोठीच जर अडचण असेल, काही समस्या असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामनापूर्ती होईपर्यंत रोज म्हणावा. गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती ही येतेच येते.
अर्थात उपासनेत आपलेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते. आपली श्रद्धा, विश्वास तेवढाच महत्त्वाचा असतो. हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.